रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1796 पासून चालू करत आहोत. देईल ते उणे नाही याचे काही पदरी, पाहिजे ते संचिता आता येथे सत्ता करावया. गुणाई सावरणावरी जे जे चारी ते लाभे, तुका म्हणे देवी देव फळे भाव आपुला. भगवंत भरपूर देईल, त्याच्याकडे कशालाच कमी नाही. मात्र त्याच्यावर सत्ता गाजवायची असेल तर तसे संचित असले पाहिजे. गायला चांगला आणि भरपूर सकस असा चारा खाऊ घातला तर त्या चाऱ्याच्या गुणासारखे भरपूर व सकस दूध मिळते. तुकोबाराय म्हणतात, आपली जशी ईश्वर भक्ती असेल तसे फळ देव आपल्याला देतो. तेव्हा होतो भोगाधीन तुम्हा भिन्न पासून, आता बोलो नये ऐशे अनारिशे वेगळे. सन्मुख झालो स्वामीकडे भव आगडे निराळे, चिंतिले ते चिंतामणी फिटे धनी तो द्यावे. सहस्थिती आहे अंगी प्रसंगी ते वचन, तुमची देवा धरली कास केला नाश प्रपंचा. तुका मने जाणून वर्म कर्मा कर्मे ठेविले. देवा, मी जेव्हा तुमच्यापासून दूर होतो तेव्हा प्रारब्ध भोगात अडकलो होतो. आता मात्र तुमच्यापासून वेगळे असल्याबद्दल काही बोलू नये. आता संसाराचा अंगरखा अंगातून काढून टाकून देवाच्या जवळ आलोय. चिंतामणी अपेक्षेपेक्षा जास्तच आपल्याला देतो. देवा, तुमचाही असाच सहज स्वभाव आहे. तो प्रसंगाने लपविता येत नाही. भगवंताच्या इच्छेनुसार व्यक्त होतो. तुमची का धरली आहे व प्रपंच सोडून दिला आहे. तुकाराम महाराज म्हणता, देवा, तुझ्या ठिकाणी असलेले सत्य सारे जाणून मी अभेद वृत्तीने शरण आलोय. केला कैवाड संताच्या आधारे अनुभवे खरे कळू आले. काय जीवित्वाचे धरुनिया आशा व्हावे गर्भवास पात्र भेने. आबाळीने जावे निशितीची ठाई, रांडा रोटा वाया करू नये. तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो. पहिल्यांदा संताचा आधार घेऊन काही निश्चय केला व पुढे त्याचा खरा अनुभव आला. जीवित्वाची आशा धरण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे गर्भवास पात्र होतो. संसारात आबाळ सोसून परमधामाला जावे. रांडेसारखे कोणत्याही मार्गाने भाकरी मिळवून पोट भरण्याच्या आशेने जगू नये. तुकोबा महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आपले जीवित भगवंताच्या चरणी अर्पण केले तर मोक्षाचा साठा प्राप्त होतो. भीक मागून राज्य मिळते काय. त्यासाठी प्राणाची पर्वा न करता युद्ध करावे लागते. संगतीने होतो पंगतीचा लाभ, शोभी अनुभव अशी जेते. जैशी तैशी असो पुढीलाची सोयी, तर ते हाती पायी आचारिले. उपकारी नाही देखत आपदा, पुढीलाची सदा दया चित्ती. तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ती, पुरवावी अर्थे दुर्बळाची. संत संगतीत त्यांच्या पंक्तीचा लाभ होतो. मात्र पंक्तीच्या लोपाने संत संगत करणे साधकाला शोभनीय आहे. संत संगतीने ब्रह्मानुभव प्राप्त होणे आवश्यक आहे. जसे जमेल तसे पुढे गेलेल्याच्या आधाराने जावे. संत सद्गुरू यांच्या संगतीत असले की ते साधकाचा स्वीकार करतात, त्याला आधार देतात. ज्याला इतराचे दारिद्र्यच दुःख सहन होत नाही, त्या ज्याच्या हृदयात दयेचा सागर असतो, तोच खरा परोपकारी होय. तुकाराम महाराज म्हणतात, संताची परोपकाराविषयी अशीच कीर्ती आहे. ते दुर्बलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटतात. करिता विचार सापडले वर्म, समूळ निश्रम परिहाराचे. मज घेऊन आपणाशी द्यावे, साठी जीवे भावे नारायण. उरी नाही मग पडदा काला, सो मुखेची भला करिता वाद. तुका म्हणे माझे खरे देव देणे घेणे, तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे. विचार केल्यानंतर हे रहस्य उलगडले आहे. सर्व कष्टाच्या परिहाराचे मूळ सापडले आहे. नारायणा, मला तुम्ही जवळ करावे. मी आपल्याला जीवे भावे शरण आलो आहे. आपल्या मनात तर काही शंका नाही तर मला जवळ करण्यात काय पडदा आहे, काय आड पडदा का. आपणच आपल्या मुखाने वाद का घालता. तुकाराम महाराज म्हणतात, माझे कार्य देणे घेणे आहे ते तर तुम्ही जाणताच. तुम्ही सर्व साक्षी आहात. कुळीचे ते कुळदेवी केली ठावी, संताच्या बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आणि ही रूपा बळे करुणे खळे हरिदासी. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. हरिदासाच्या कुळाची कुळदेवी आम्हाला संतांनी दाखविली. मी त्यांना शरण गेलो, हे चांगले केले. त्यामुळे सर्व संकटातून बचावलो. हरिदासाने अत्यंत भाविकपणे भक्ती करून निराकार ईश्वराला सगुण रूपास आणले. तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिदासाच्या सहवासात प्रेमाने नाचू लागलो.
आता देवसान हे जतन तोवरी गाऊ नाचो गदारोळे जिंको बळे संसार याची जीव अभिमानी शेवाधने बळकट तुका म्हणे न सरे मागे होईल लागे अगळा. आता देह अवसान होईपर्यंत भक्तिरूपी धनाची जतन करू आनंदाने नाचून गाऊन गदारोळ करू व संसाराला जिंकून घेऊ. आमच्याजवळ सेवारूपी धनाची महान शक्ती आहे त्या जोरावर अभिमानाने जगतो. तुकाराम महाराज म्हणतात आता मी मागे हटणार नाही तर वारंवार उच्च पद प्राप्त करील. ज्याने आड यावे काही त्याचे नाही बळ आता मन येते साई झाली हरीच्या घाले गुणवादी चुकोर तो केला काळ झाले बळ संघाचे तुका म्हणे धरू सत्ता होईल आता करूते. जे परमार्थ मार्गात आज आड येत होते त्याची शक्ती आता क्षीण झाली आहे. माझे मन मला सहाय्य करीत आहे. हरीच्या गुणगानात तृप्त झाले आहे. संत संघाच्या सामर्थ्यामुळे तुकारपणाचा काळ दूर निघून गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही सत्ता घेतली आहे मी जे करू ते होणार. देवाशी तो पुरे एक भाव गाठी तोची त्याचे मिठी देईल पायी पाओ निराईन कवतो के निराळा मी मद वेगळा होनिया काही नेगे श्री निमित्ताचा बारण सुटे लगे उत्तर वेचावेची तुका म्हणे जीवे पडिली या गाठी मग नाही मिठी सुटो येते. देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या गाठीशी एक भाव असला पाहिजे. हा भावच आपल्याला देवाच्या पायाची मिठी घालून देईल. भावामुळे मी व माझे यांच्यापासून अलिप्त होऊन मी व्यवहाराचे कौतुक दुरहून पाहत राहील. कोणत्याही कारणानिमित्ताच्या नात्याचा भार शिरावर घेणार नाही. त्याविषयी काही बोलणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवाची शिवाची पडलेली गाठ सोडविता येत नाही. लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा काही नाही देवा लागू येत ठेवावा माता तो चलवा पायी ठाईचे ठाई हालो नये ढवळील्या मने वितळेल रूप नाव ऐशे पाप उपाधीचे तुका म्हणे देव प्रीतीने कवळी ठेविल जवळी उठून. लौकिकासाठी हा सारा भक्ती साधनाचा पसारा असतो. देवाला यातले काहीही लागत नाही. आपला माथा देवाच्या पायावर ठेवावा तो पुन्हा उचलू नये. ते त्या ठिकाणाहून हलू देऊ नये. देवावर निष्ठा ठेवावी. जर मन ढळले गेले तर देवाचे रूप दुसर होईल हे पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात निष्ठापूर्वक भक्ती करणाऱ्याला देव प्रेमाने जवळ गेलो त्याला उचलून आपल्या जवळ ठेवेन. नाही होत भार घातल्या उदास पुरवावी असं सकळई ऐसा नाही माझा एकाचा अनुभव धरिला तो भाव उद्धरिले उताविळ असे शरणागत काजे दावा केशी राजे ऐकता तुका म्हणे हित चिंतनी भरवसा नेदी गर्भवास येऊ देवा नेदी गर्भवास येऊ देऊ देवा. आपण देवावर भार घातला तरी तो भक्तीविषयी उदासीन निष्क्रिय होत नाही तर त्याच्या इच्छा पूर्ण करतो. भक्ताविषयी देव उदास आहे असा मला एकदाही अनुभव आला नाही. त्याच्यावर ज्याने निष्ठा ठेवली त्याचा तो उद्धार करतो. शरणागताला मदत करण्यासाठी तो उतावीळ असतो. केशिराज धावा अशी हाक ऐकता तो भक्ताकडे धाव घेतो. तुकाराम महाराज म्हणतात हरिचिंतनावर भरवसा ठेवा त्याने साऱ्याचे कल्याण होईल. तो आपल्याला पुन्हा पुन्हा गर्भवा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकविणार नाही. ओ पदो मरो हे तो आमचे मिरारी हे तो निवारीशी तरी कोण ओभाये करे खरा खोटा वाद आम्ही झालो निंद लढीपणे उभयंताये करणे समान तो माये सामने मेही देवा तो कामने हाते सापडले वर अवघाचे ब्रह्म फेडीलाता. जन्म घ्यावा आणि मरून जावे ही आमची मिराजदारी आहे. त्याने निवारण केले तरच आम्ही तुला थोर म्हणून तू आमच्या समोर उभा राहा. आम्ही खरे खोटे करू तू त्याचा निवाडा कर. असत्यपणामुळे आम्ही निंद ठरलो आहे. देवा आपण दोघे समान व्हायला पाहिजे म्हणून मी तुझ्या सारखा आहे असे मी म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या प्राप्तीचे वर्म मला कळले आहे त्या योगे मी आता सगळा भ्रम फेडून टाकीन.
मेलियाचे रांडा इच्छितिले करू लाज नाही धरू प्रीती कैशी मागेला पुढीला एक सरोवरी काळाची पेटारे खांदावाळे आन दिशे परे मरणाची खरे सापळा उंदिरे सामाविले तुका मने झाले मनाचे पसंती तुका मने झाले मनाचे परती नवळले ज्योती दिसो आली मेलेल्या पतीच्या बायका मूल होण्याची इच्छा करतात अशी आवड धरणाऱ्याला लाज कशी वाटत नाही. पती हयात असताना व त्याच्या मृत्यूनंतर एकाच प्रकारचा व्यवहार जर त्यांनी केला तर त्यांना खांद्यावरून काळाचा पेटारा व्हावा लागेल. उंदीर सापळ्याला घर समजतात व त्यात राहतात, खरे तर ते मृत्यूच्या दारी असतात. तुकाराम महाराज म्हणतात, संसारापासून जर प्रवृत्त झाले तर निर्मळ अशी आत्मज्योत दिसू लागते. निष्ठुर मी झालो अति वादा गुन्हे हे का नारायणे नेने जेल सांडेले तुम्ही गोत परी सोय फोडविले होय कर्माहाती सापडून संधी केली जीवेसाठी घ्यावयाचे तोटे कारणे तुका म्हणे तुझ काय मनोगुणे नाय अभिमाने चाड देवा. नारायणा, तुमच्याशी अतिवाद केल्यामुळे मी निष्ठुर झालो आहे हे तुम्ही जाणत नाही काय. नात्या गोत्याचे संबंध तोडून टाकून तुम्ही कर्माच्या हाताने आमची डोकी फोडलीत. संधी सापडताच मी प्राण अर्पण केला. त्याचे कारण म्हणजे सर्वापासून भावबंध तोडून टाकायचे होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमचे दोष का काढू. अभिमानी लोकांना तुमची चाड नाही. माझा हाता आलो आता भले सकळ काशासाठी विषम थोरा तो अंतरा विटाळ झाले तया दुःखे तुटे मागील पोटी नसावे तुका म्हणे शुद्ध कुळ तेथे मळ काशाचा. माझे मला मिळाले आता सारे ठीक झाले. भेदाला कशासाठी थारा द्यायचा तो तर अंतकरणातील विटाळ आहे. दुःखाचे संबंध संपले, मागचे काही आता मनात नसावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आत्मज्ञानामुळे कुळ शुद्ध झाले, तेथे आता पापाचा मळ कसा राहणार. समर्थपणे हे करा संपादने नुसतेची मने धरिल्याची दुसऱ्याचे येथे नाही चालो येत तरी मी निवांत पाय खोटी याचे खरे खरी याचे खोटे मानले गोमटे तुम्हाशी ते तुका म्हणे तुम्हा सवे कैता वाद होईल ते निंद्य जनी देवा. तुमच्या मनात आमचा उद्धार करावा असे नसले तरी त्याची समर्थपणे वरवर अंमलबजावणी करता. तुमच्याशिवाय येथे दुसऱ्या कोणाचेही काही चालत नाही म्हणून मी निवांतपणे तुमच्या चरणापाशी पाहत आहे. खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करणे तुमच्या सवयीचे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्याशी भांडण केले तर जगात निंदे होते. तुम्हा सवय न पडावी गाठी आले ती जग जेठी कळू आता किती म्हणू आता वाईट शिवे नये शिवीट आल्यावरी बोलेल्याचे आता याची प्रचित भीडभाड थित उडविली तुका म्हणे आली रोकडी प्रचिती झाकले ते किती कोठे देवा. हे जगजेठी, आता तुमची आमची भेट न व्हावी हे चांगले, कारण तुम्ही कशा आहात हे आम्हाला कळून चुकले आहे. वाईटाला किती वेळा वाईट म्हणावे, ज्याचा वीट आला आहे त्याला स्पर्शही करू नये. देवा मी पूर्वी तुम्हाला कठोर म्हटले होते त्याचा प्रत्यय मला आला आहे, त्यामुळेच मी तुमची भीडभाड ठेवीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या वाईट वागण्याचा प्रत्यय मला आलेला आहे, तेव्हा आता कोठे कोठे झाकण घालाल. सकळ सत्ताधारी व्हावे ऐशे काय हरी परी त्या कृपेचा ओरसे वयाचे चिपिशे अंगे सर्वोत्तम अवघाचे पूर्ण काम तुका म्हणे दाता तरी हा जीवदान देता. हे हरी, आम्ही सर्व सत्ताधीश होऊन असे कोणते साधन आहे कृपया तुझ्या कृपेचा वर्षा सोडून कुडत बसण्याचेच वेळ याला लागलेले आहे. एक सर्वोत्तम आहे, पूर्ण स्वरूप समाधानी आहे. तुकोबराय म्हणता, जो दाता असतो तो जीवाचे दान देतो. कोणापाशी द्यावे माप बापे आप राहिले कासे याची बरोबरी काय दुरी जवळी एके दाखविले 10 फाटा पापुसुनी तुका म्हणे सरले ओजे आता माझे सकळ. देणारे आणि घेणारे दोन्ही आपण असताना संचिताचा हिशोब कोणाजवळ द्यायचा. दूर जवळ सारे एकच झाले आहे, मग आता कशासाठी आटापिटा करायचा. एका पुढे जर शून्य ठेवले तर 10 होतात, पण एकाचा फाटा पुसून टाकला तर केवळ शून्यच उरते. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे सर्व ओझे अहंभाव संपून गेले आहे. नभोमय झाले जळ एकीस
नभोमय झाले जळ एकी सकळ हरपले. आता काय सारा सारी त्याच्या लहरी हयात यात. कायचा तेथे यावा सांडी आप कोंडी आपण. तुका म्हणे कल्प लहरी तयात. कायचा येते यावा सांडी आप कोंडी आपण. तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदय. प्रलय होतो तेव्हा सर्वत्र पाणी होते, ते नभोमय होते. आकाशापर्यंत पोहोचते तेव्हा पाण्यातील सर्व भेद नाहीसे होतात. पाणीच पायात विरून जाते मग लाटा. पाणीच पाण्यात विरून जाते मग लाटा कशा निर्माण होणार. पाण्यानेच पाण्याला कोंडलेले असते, तेथे पाण्याचे येणे जाणे संपून गेलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, कल्पंताच्या वेळी सूर्य व चंद्राचे उदय अस्त नाहीसे होतात. राजा करे तैसे दाम चामते चालते. कारण ते सत्ता शिरे कोण करी हवेरी. वाहिले ते सुने खांदे खाले पदी बैसविले. तुका म्हणे विश्वंभरे करुणा करे रक्षिलो. राज्याचे चामड्याच्या तुकड्यावर राजमुद्रेचा ठसा उमटून त्याचे नाणे बनविले तर ते बाजारात चालते. कारण सर्वावर त्याची सत्ता असते. त्याचा अव्यय करण्याचे साहस कोण करील. राजानं जर त्याच्या लाडक्या कुत्र्याला खांद्यावर वागविले किंवा त्याला सिंहासनावर बसविले तर त्या कुत्र्यालाही मान मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे विश्वंभराने करुणेने माझे रक्षण केले आहे म्हणून मी पूजनीय ठरलो आहे. आम्ही देव तुम्ही देव मध्ये बेव अधिक. कैवाडाचा धावा लागे मागे मागे विठ्ठले. बेडसाविले हके ना दे ओळखी बेदे मोडिली. तुका म्हणे उभा राये मागे पाये परतोनी. आम्ही सारे देवच आहोत, फक्त मध्ये भीती आहे. हे विठ्ठला, तुझी जे निर्धाराने सेवा करतात त्यांच्या मागे तुला धावावे लागते. काळाने मोठ्यांदा हाक मारून भीती दाखविली तरी मी भीत नाही, कारण भेदाची ओळख मोडून गेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एका ठिकाणी स्थिर उभा राहून मागे वळून पहा म्हणजे तुला आपणच देव आहोत, त्यात काही भेद नाही हे कळेल. हीन शूर बुद्धी पाशी आकृतीशी भेद नाही. एक दांडी एक खांडी पदोपदी भोगणे. एकायशे एक नाही भिन्न पायी प्रकृती. तुका म्हणे भूमी खंडे पीक दंडे तेजे. कोणी शूर कोणीही अशा साऱ्या बुद्धीच्या कल्पना आहेत. मूळ आकृतीत काही फरक नाही. एक जण पालखीचा दांडा खांद्यावर वाहतो आहे तर दुसरा पालखीत बसला आहे. असे पदोपदीचे वेगवेगळे भोग भोगावे लागत असतात. निसर्गामध्ये एकासारखी दुसरी नसती. ही सृष्टी भिन्न प्रकारात दिसत असते. तुकाराम महाराज म्हणतात, जमिनीचे वेगवेगळे भाग असतात, त्यात वेगवेगळे पीक तेथे येत असते. काय बोललो सांगा या परी पांडुरंगा. काही आधारा वाचन पुढे न चले वचन. वाडे ऐसा रस काही करावा सोरस. भक्ती भाग्येशी मा द्यावा जोडून या प्रेमा. कोरड्या उत्तरे नका गौरव वैकरे. करे विज्ञापन तुका प्रसादाची दाना. पांडुरंगा, या उपर मी काय बोलावे तुम्ही सांगा. मला तुमच्या आधारा वाचून पुढे काहीच बोलता येत नाही. माझ्या बोलण्यात रस निर्माण होईल असा काहीतरी प्रसाद निर्माण करा. भक्ती भाग्याची सीमा तुमच्या प्रेमाला जोडा. कोरड्या उत्तराने माझ्या वाणीचा गौरव करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या प्रसादाची मला दान द्या अशी मी विनंती करीत आहे. आहाच तो मूड वाळली आधी. अभिराची बुद्धी तेने न्यावी. मनवनी संग न करे दुसरे. चित्त मळीन द्वारे दार पडे. विषासाठी सर्पा भयभीत. लोक हे तो सकळीक जाणतसा. तो कामने काचे राये कुळा कुंड. भोगून तो नाड ज्याचा तया. उगवलेला मोड पाण्या वाचून वाळून गेला तर तो निष्फळ होतो. त्याचप्रमाणे अधीर व्यक्तीची बुद्धी वाया जाते. यासाठी संताशिवाय अन्य कोणाची संग धरू नकोस, कारण त्यामुळे आपले अहित होते. सर्पाचे तोंड विषाने भरलेले असते म्हणून लोक त्याच्या दंशाला घाबरतात. ते तर सर्वांनाच माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कच्च्या वाईट प्रतीच्या लाकडाचा दुर्गुण त्याच्या हिताच्या आड येतो. क्षणाक्षणा जेव्हा वाटत असे कंती आठविती चित्ती पाय देवा. येई तो येई लवला या लिंगुनी बाईशेमध्ये. उताविळ मन पंथाव लोकी आठवे ते चुकी काय झाली. तुका म्हणे माझ्या जीवीच्या जीवना घाला नारायण उडी वेगी. हे परमेश्वरा, क्षणोक्षणी जीवाला खंत वाटते, सारखे तुमचे चरण आठवतात. तू लवकर धावून आणि मला प्रेमाने लिंगन दे. माझे मन उतावीळ झाले असून तुझ्या वाटेकडे डोळे लागले आहे.
माझ्याकडून कोणती चूक झाली म्हणून तो उशीर करतोय. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाचे जीवन असणाऱ्या हे नारायणा, माझ्यासाठी वेकाने उडी घाल. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1821 वर थांबत आहोत.